आपण एकदा स्टार्टिंग पासून रिवाइज करूयात आणि त्याच्यानंतर मग जे टेस्टिंगचे पॉईंट्स वगैरे आहेत किंवा मेंटेनन्स आहे ते पॉईंट पुढे आपण कव्हर करूयात. ठीक आहे. आता एस-डी-एल-सी म्हणजे काय हो? तर किंवा एस-डी-एल-सी म्हणजे यूज कशाला करायची ते आपण बघितलं होतं. एस-डी-एल-सी म्हणजे काय? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. एखादं सॉफ्टवेअर जर डेव्हलप करायचं असेल आपल्याला, मग त्याला कशा पद्धतीनं, कशा स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट केलं पाहिजे, ज्याच्या थ्रू काय होईल हो, एखादं जे पण सॉफ्टवेअर आहे ते आपलं व्यवस्थित पद्धतीनं काय होईल, ते रेडी होईल किंवा आपण म्हणू शकतो की एखादी कंपनी प्रिपेअर करू शकते. आता कोणतीही गोष्ट जर म्हणजे करायची म्हणल्यानंतर आपण उठतो आणि लगेच करतो का हो? नाही. तर त्याला प्रत्येकाला काहीतरी स्टेप्स असतात, काहीतरी पहिल्यांदा प्री प्लॅनिंग असते, की आपण अशा-अशा पद्धतीनं केलं तर बेटर होईल बाबा, किंवा म्हणजे जर ह्या-ह्या गोष्टी आपण एक्झिक्यूट करत गेलो, पहिल्यांदा हे केलं, पहिलं म्हणजे सपोज तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचं आहे, तर तुम्हीच म्हणलात की ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा जायचंय फिरायला, पण कुठं जायचंय? किती फ्रेंड्स तुमचे म्हणजे येणार आहेत? त्याच्यामधले मग आता तुम्हाला इथून समजा मुंबईला जायचंय, कन्सिडर करा तुम्ही म्हणजे तुमच्या म्हणजे समजा पुण्यात आहे, तर पुण्यातून तुम्हाला काय करायचं आहे, कन्सिडर करा दिल्लीला जायचं आहे. तर दिल्लीला तुम्ही कसं जाणार? मग इथून तुम्ही पुण्यामधून किंवा मुंबईमधून तुम्ही फ्लाईट घेऊ शकणार, फ्लाईटमधून तुम्ही परत जाणार वगैरे, म्हणजे ह्या सगळ्या काय झाल्या, ह्या सगळ्या स्टेप्स येतात. कशासाठी? तुमचं जे डेस्टिनेशन लोकेशन आहे, जिथं तुम्हाला पोहोचायचं आहे, ते डेस्टिनेशन लोकेशन एक्झिक्यूट करण्यासाठी, का तिथं तुम्हाला रीच होण्यासाठी तुम्ही काहीतरी स्टेप्स फॉलो केल्या. त्याच पद्धतीनं आपल्याला एखादं सॉफ्टवेअर जर डेव्हलप करायचं असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही स्टेप्स एक्झिक्यूट कराव्या लागतात किंवा काही स्टेप्सच्या थ्रू जावं लागतं, की त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की तुमचं एखादं सॉफ्टवेअर जे आहे ते वेल मॅनरमध्ये डेव्हलप होतं किंवा व्यवस्थित पद्धतीनं ते डेव्हलप होईल म्हणून. मग आता कोणत्या स्टेप्स आपल्याला, तिथं आपल्याकडे ऑलरेडी स्पेसिफाईड टेस्ट म्हणजे काही 6 स्टेप्स दिलेले आहेत. त्या 6 स्टेप्सच्याच थ्रू तुम्हाला काय करायचं, जायचं आहे. याच्यातली तुम्ही एक मनानं तुमच्या कमी करू शकत नाही किंवा एखादी एक्स्ट्रा वाढवू पण शकत नाही. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला एस-डी-एल-सीच्या स्टेजेसनुसार किंवा एस-डी-एल-सी जी लाईफ सायकल आहे त्याच्या अकॉर्डिंग किंवा त्याच्या हेल्पनं आपल्याला काय करावं लागतं, ते सॉफ्टवेअर डेव्हलप करावं लागतं. मग आता कसं आहे, कोणते 6 स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये. पहिला आहे इन्फॉर्मेशन गॅदरिंग, सेकंड आहे ॲनालिसिस, थर्ड आहे डिझायनिंग, कोडिंग त्यालाच आपण डेव्हलपमेंट म्हणतो. नंतर आहे टेस्टिंग आणि लास्ट आहे मेंटेनन्स. आता त्याच्यातले आपण बऱ्यापैकी हे 4 गोष्टी बघितलेल्या आहेत. तरी आपण एकदा रिवाइज करूयात. आता इन्फॉर्मेशन गॅदरिंग म्हणजे काय? आणि एस-डी-एल-सी मध्ये तुम्हाला पहिल्यांदा पहिली स्टेप फिनिश करावीच लागते. त्याच्यानंतरच तुम्ही काय करू शकता, जी तुमची सेकंड स्टेज असेल ना, तुम्ही सेकंड स्टेजला मूव्ह फॉरवर्ड होता. म्हणजे हे एकमेकांवरती इंटरडिपेंडंट म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत फर्स्ट एखादी स्टेज कंप्लीट होत नाही, तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट स्टेजला फॉरवर्ड होत नाही. ठीक आहे. हा एक एस-डी-एल-सीचा पॉइंट आहे. मग आता याच्यामध्ये पहिली कोणतं आहे, इन्फॉर्मेशन गॅदरिंग. पहिली स्टेज कोणती आहे तर इन्फॉर्मेशन गॅदरिंग. आता इन्फॉर्मेशन गॅदरिंगलाच आपल्याकडे काय म्हणलं जातं, किंवा आपलं एक अजून एक वर्ड आहे, बऱ्याच जणांना रिक्वायरमेंट गॅदरिंग हा म्हणजे शब्द माहिती असेल. इन्फॉर्मेशन काय नाही, रिक्वायरमेंट म्हणजे काय, सेमच म्हणजे आहे, फक्त वेगवेगळ्या नावांनी म्हणजे कम्युनिकेट केलं जातं अशा टाईपमध्ये. ठीक आहे. इन्फॉर्मेशन गॅदरिंगलाच आपण काय म्हणतो, रिक्वायरमेंट गॅदरिंग. मग आता ह्या पहिल्या स्टेजमध्ये काय होतं, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला पहिल्या स्टेजमध्ये काय होतं, एक्झिक्यूट होतं. जेव्हा एखादं आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असतं, तर आपण काय बघितलं होतं, की बी ए पर्सन काय करतो, कस्टमरशी एक मीटिंग म्हणजे मीटिंग क्रिएट करतो, किंवा एक मीटिंग डिसाईड करतो, आणि त्या दिवशी ते लोक काय करतात, त्या मीटिंगसाठी भेटतात. मग कस्टमर त्या मीटिंगमध्ये म्हणजे त्या मीटिंगमध्ये होतं काय मग, तर जो पण कस्टमर आहे ना आपला, तो कस्टमर काय करत असतो, जेवढी पण इन्फॉर्मेशन आहे, की आपण म्हणू शकतो की ते सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारी जेवढी पण रिक्वायरमेंट्स असेल किंवा जी पण इन्फॉर्मेशन असेल ना, तो कस्टमर काय करतो, त्या बी ए पर्सनला सांगत असतो, की मला अशा पद्धतीनं होम पेज हवंय, मला लॉग इन पेज हवंय वगैरे, किंवा मला अशा पद्धतीचं एक सॉफ्टवेअर डेव्हलप करून द्या, की ज्याच्यामुळे मला काय झालं पाहिजे, समजा माझं मेडिकल शॉप आहे, तर मला सगळ्या गोष्टी इझी पडल्या पाहिजेत. म्हणजे माझ्याकडे किती म्हणजे किती टाईपच्या मेडिसिन्स आहेत, कोणती मेडिसिन मी कुठल्या सेक्शनमध्ये ठेवलेली आहे. जर समजा माझ्याकडे एक 50 मेडिसिन्सचा स्टॉक आहे, त्यातले माझे ऑलरेडी 30 वगैरे म्हणजे मी विकले आहेत, राहिलेले 20च आहेत माझ्याकडं. तर मला अजून गरज पडू शकते. तर मला ऑटोमॅटिकली एका बिलो ॲव्हरेज रेषेच्या म्हणजे बिलो ॲव्हरेज मेडिसिनच्या खाली जर आलं, तर मला काय झालं पाहिजे, मोबाईलवरती नोटिफिकेशन आलं पाहिजे, किंवा तिथं काय म्हणू शकतो त्याला पीसीवरतीच मला, किंवा जे पण तुम्ही लॅपटॉप यूज करत असाल तिथं मला काय झालं पाहिजे, मेसेज इंडिकेट झाला पाहिजे, की हे टॅबलेट्स आहेत तुमच्या, की तुम्हाला म्हणजे बाय करावी लागते, कारण ह्यांचा स्टॉक कमी झालेला आहे वगैरे म्हणून. अशा पद्धतीने काय करत असतो कस्टमर, त्यांना जशा पद्धतीने एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करून हवंय ना, की त्यांच्या काय रिक्वायरमेंट आहेत
त्या सगळ्या रिक्वायरमेंट तो काय करत असतो, BA पर्सनला सांगत असतो. आता ज्या पण रिक्वायरमेंट कस्टमर सांगत असतो, त्या रिक्वायरमेंट BA पर्सन फक्त ऐकतो का? हां, ठीक आहे. सांगा, सांगा. मग फक्त ऐकतो का? नाही. नोट डाउन केल्या जातात म्हणजे काय, की कस्टमरनं सांगितलेली प्रत्येक रिक्वायरमेंट जी असते ना, ही काय BA पर्सन आणि त्याची टीम काय करत असते हो, एका डॉक्युमेंटमध्ये रिटर्न करत असते. आता एका डॉक्युमेंटमध्ये रिटर्न करते म्हणजे त्या डॉक्युमेंटमध्ये म्हणजे काय असतं, नॉर्मल तुम्ही वर्ड फाईल पण म्हणू शकता किंवा जे आपण म्हणजे आपलं हे काढायच्या नोट्स काढायची पण एक छोटं हे असतं बघा, आपलं काय म्हणतो एक पेपर पेन टाईपमध्ये, म्हणजे त्याच्यावरती पण तुम्ही लिहू शकता. तर त्या डॉक्युमेंटला काय म्हणलं जातं, ज्या डॉक्युमेंटमध्ये BA पर्सन सगळ्या म्हणजे ज्या पण रिक्वायरमेंट्स कस्टमर सांगत असेल, त्या रिक्वायरमेंट सगळ्या तो राईट डाऊन करत असतो. त्या डॉक्युमेंटला आपण काय म्हणतो, BRS डॉक्युमेंट असं म्हणलं जातं. BRS डॉक्युमेंट म्हणजे काय, बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट असं म्हणलं जातं. ठीक आहे. मग इन्फॉर्मेशन गॅदरिंग याला एवढंच म्हणलं जातं. फक्त कस्टमरकडून ना एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारी सगळी इन्फॉर्मेशन घेतली जाते. सगळी म्हणजे सगळी. म्हणजे ठीक आहे, माईट बी पॉसिबिलिटी म्हणजे असं पॉसिबल होतं बरं, की कधी एखाद्या वेळेस एखादी गोष्ट मिस आउट होते किंवा क्लायंटला एक वेगळं सांगायचं, थोडंसं डिफरन्स काहीतरी तिसरंच सांगून जातात वगैरे, होतं असं. आणि पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांची 100% सगळ्या रिक्वायरमेंट्स भेटतील असं पण होत नाही. कारण तेवढं क्लायंटला एकदम सांगायला समजत पण मे बी पॉसिबिलिटी असते की समजत नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, जेवढी पॉसिबिलिटीज आहेत ना किंवा म्हणजे जेवढं पॉसिबल त्यांना पाहिजे जसं सॉफ्टवेअर, त्या पद्धतीने आपण काय करतो, त्यांच्याकडून म्हणजे सगळ्या रिक्वायरमेंट्स काढून घेतो आणि ते BRS डॉक्युमेंटमध्ये काय करतो, रिटर्न करतो. मग ह्याच्यानंतर जेव्हा BRS डॉक्युमेंट होतं ना, BRS डॉक्युमेंट नंतर जसं आपण अनालिसिस फेजमध्ये बघितलं बघा, की आपण SRS डॉक्युमेंट वगैरे क्रिएट करतो त्याचं. ठीक आहे. ठीक आहे, मी तो पॉइंट पुढे एक्सप्लेन करते तुम्हाला. ठीक आहे, BRS डॉक्युमेंट झालं. मग इन्फॉर्मेशन गॅदरिंगमध्ये आपण एवढंच करतो. मग त्याच्यानंतर BA पर्सन काय करतो, कस्टमरची मीटिंग झाली, सगळं ठीक आहे, एंड अप झालं, सगळ्या रिक्वायरमेंट समजल्या, तो BRS डॉक्युमेंट घेऊन काय करतो, कंपनीमध्ये येतो. मग कंपनीत आल्यानंतर कंपनीतली ही सेकंड स्टेज असते, ज्याला म्हणतो अनालिसिस. अनालिसिस ह्यालाच आपण काय म्हणतो, डॉक्युमेंटेशन फेज पण हे एक असू म्हणजे म्हणू शकता तुम्ही. मग इथं काय केलं जातं, BA पर्सन काय करतो, जे पण BRS डॉक्युमेंट आहे, बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट आहे, याच्यावरून काय करतं, एक SRS डॉक्युमेंट क्रिएट करतं. आता हे SRS म्हणजे काय, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट, त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि प्रत्येक जेवढे पण टेस्टर किंवा डेव्हलपर असतील ना आता, जे वर्क करणार आहेत या प्रोजेक्टमध्ये, त्या सगळ्यांना हे SRS डॉक्युमेंटच काय केलं जातं, हँड ओव्हर केलं जातं. मग आता आपण डिफरन्स बघितला होता, की BRS आणि SRS मधला बेसिक डिफरन्स काय होता वगैरे. तर आपण काय बघितलं होतं, समजा तर तुमच्या म्हणजे BRS डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलेलं असतं, की एक जस्ट ओव्हरऑल इन्फॉर्मेशन असते, की ठीक आहे, साइन अप पेज कार्ड म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, होम पेज आहे, लॉग इन पेज आहे, अकाउंटचा पेज वगैरे असेल असं, म्हणजे जस्ट ओव्हरऑल आयडिया जी असते ना, ही BRS डॉक्युमेंटमध्ये राईट डाऊन केलेली असते. आणि जो पण BA पर्सन किंवा त्याच्या टीम मधला जो पर्सन आहे, जो पण तो डॉक्युमेंट क्रिएट करत आहे ना, त्याच्यातले जे शॉर्ट फॉर्म्स वगैरे असतील ना, हे त्याला समजत असतात. बाकीच्या दुसऱ्या लोकांना समजणार नाहीत. त्याच्यामुळं त्या सगळ्या डॉक्युमेंट्सला कंबाईन करून काय केलं जातं, एक SRS डॉक्युमेंट क्रिएट केलं जातं, जे की तुम्ही कुण्याही एखाद्या थर्ड पर्सनला जरी ते दिलं, तर त्याला व्यवस्थित पद्धतीने रीड करून समजलं पाहिजे, की याच्यामध्ये काय होतं किंवा ह्या सॉफ्टवेअरमध्ये मला डेव्हलप काय करायचं आहे, किंवा समजा एखादं साइन अप पेज असेल, तर ह्या पर्टिक्युलर साइन अप पेजमध्ये मला कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करायची आहे, ते व्यवस्थित पद्धतीने डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला समजलं जातं. त्यालाच म्हणलं जातं, तशाच पद्धतीच्या डॉक्युमेंटला आपण काय म्हणतो, SRS डॉक्युमेंट असं म्हणतो. सॉरी. ठीक आहे. तर SRS डॉक्युमेंटमध्ये आपण काय म्हणलो होतो, की SRS डॉक्युमेंट किती म्हणजे पॉइंट्स होते, की कोणत्या कोणत्या इंडेक्सवरती बनलं जाते किंवा एक्झॅक्ट SRS डॉक्युमेंटमध्ये असतं काय. तर SRS डॉक्युमेंट हे ना 4 पॉइंटमध्येच फक्त डिस्क्राईब आहे. ठीक आहे. मी काय आपण काय म्हणलो होतो, SRS डॉक्युमेंट जे आहे, SRS डॉक्युमेंट फक्त 4 पॉइंट्समध्ये काय होतो, SRS डॉक्युमेंट डिवाइड आहे. कोणते 4 पॉइंट आहेत ते? पहिला आहे फंक्शनल फ्लो डायग्राम, सेकंड आहे फंक्शनल रिक्वायरमेंट, थर्ड आहे यूज केसेस आणि लास्ट आहे स्नॅपशॉट. आता सगळ्यात पहिला फंक्शनल फ्लो रिक्वायरमेंट म्हणजे काय हो, तर इथं काय केलं जातं, ह्या ह्या पहिल्या पॉईंटमध्ये तुमचं जे सॉफ्टवेअर बनणार आहे फ्युचरमध्ये, त्या सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये
की आता कंप्लीट सॉफ्टवेअरमध्ये तुमच्याकडे किती मॉड्यूल्स असतात. आता मॉड्यूल्स म्हणजे काय माहिती का, जे प्रत्येक पेज तुम्ही बघता ना एखाद्या वेबसाईटमध्ये किंवा कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये जे पण तुम्ही आतापर्यंत यूज केलेलं असेल ना, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये काय होतं, जेवढे पण वेब पेजेस तुम्ही बघता ना, त्या प्रत्येक वेब पेजला आपण जेव्हा डेव्हलपमेंट करतो ना, त्याला एक मॉड्यूल असं कन्सिडर करतो आपण. म्हणजे तुम्ही साइन अप पेज बघितलं असेल बघा, होम म्हणजे लॉग इन पेज, होम पेज असेल, तर हे काय झालं, हे नॉर्मली पेजेस आहेत आपल्याकडं, आपण म्हणताना म्हणतो. पण जेव्हा तुम्हाला हे डेव्हलप म्हणजे अंडर डेव्हलपमेंट वगैरे असतात ना, आपण कंपनीच्या लँग्वेजमध्ये ह्यांना काय म्हणतो, ह्या प्रत्येक वेब पेजला एक मॉड्यूल असं कन्सिडर केलं जातं, की साइन अप पेज मॉड्यूल आहे, लॉग इन पेज मॉड्यूल वगैरे आहे, अशा पद्धतीनं. ठीक आहे. मग फंक्शनल फ्लो डायग्राम मध्ये काय केलं जातं, की जे सॉफ्टवेअर आपण बनवणार आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये, कम्प्लीट सॉफ्टवेअरमध्ये आत्तापर्यंत म्हणजे किती तुम्हाला मॉड्यूल्स डेव्हलप करावे लागतील किंवा किती सारे मॉड्यूल्स आहेत, त्यांचा सिक्वेन्स ऑफ फ्लो काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने प्रत्येक मॉड्यूलचं म्हणजे कोणत्या म्हणजे नंतर कोणतं मॉड्यूल येणार, त्यांचा सिक्वेन्स काय असणार, हा सिक्वेन्स काय केला जातो, ER डायग्राम थ्रू रिप्रेझेंट केला जातो किंवा डायग्रामॅटिकली काय केलं जातं, रिप्रेझेंटेशन केलं जातं. मग ते आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं, की कशा पद्धतीने आपण डायग्राम रिप्रेझेंटेशन वगैरे करतो. तुमचं साइन अप पेज असेल तर साइन अप पेज लॉग इन पेजची कसं रिलेटेबल आहे किंवा कसं रिलेशन आहे त्यांचं किंवा डिपेंड कसं आहे ते. नंतर लॉग इन पेज होम पेजवरती कसं म्हणजे डिपेंड आहे, हे आपण काय करतो तिथं ह्या डायग्राममध्ये डिपेंडन्सीज काय करतो आपण शो करतो. प्लस ह्यांचा फंक्शनल फ्लो म्हणजे काय, फ्लो म्हणजे काय, पहिल्या पेजवरून दुसऱ्या पेज कसं डिपेंड आहे कसं एक्झिक्युशन होतं पूर्ण सॉफ्टवेअरचं, हे काय केलं जातं, हे डायग्राम थ्रू काय केलं जातं, फर्स्ट पॉईंटमध्ये रिप्रेझेंट केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणून. फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे काय, की फंक्शनल फ्लो डायग्राममध्ये कम्प्लीट सॉफ्टवेअर मधल्या प्रत्येक मॉड्यूल बद्दल काय केलं होतं त्यांनी, डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन केलं होतं. पण फंक्शनल रिक्वायरमेंट पॉईंटमध्ये काय केलं जातं, फंक्शनल रिक्वायरमेंटमध्ये प्रत्येक एक जेवढे पण वेब पेजेस आहेत ना, जेवढे पण सिंगल सिंगल मॉड्यूल्स आहेत ना, त्या प्रत्येक मॉड्यूल बद्दल डिस्क्रिप्शन मध्ये इथं काय केलेलं असतं, इन्फॉर्मेशन रिटर्न असते. डिस्क्रिप्शन म्हणजे काय, की आता समजा जर एखादं लॉग इन पेज आहे किंवा काय म्हणू शकता, समजा होम पेज आहे, तर तुम्हाला होम पेज डेव्हलप करायचं आहे, तर होम पेजमध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीने पाहिजे, तर होम पेजमध्ये एकदम सेंटरला, एकदम अपवर्ड डायरेक्शनला सेंटरला इथं मला सर्च बटन पाहिजे. जर मी राईट साईडला गेले तर मला राईट साईडला काय झालं, एक प्रोफाईल म्हणून एक तरी छोटंसं म्हणजे काय म्हणू शकतो, ते जो पण युजर म्हणजे लॉग इन करणार आहे त्याची इमेज वगैरे पाहिजे. परत आपण काय म्हणू शकतो, लेफ्ट हँड साईडला माझ्या एकदम कोपऱ्यामध्ये जी पण माझी कंपनी आहे त्या कंपनीचा लोगो पाहिजे. परत तिथं खाली काय, पूर्ण मेनू जो आहे, हा मेनू कार्ड काय म्हणू शकतो आपण, किंवा जो मेनू असतो, हा मेनू तुम्हाला डिस्प्ले झाला पाहिजे. मग ह्या प्रत्येकाचा फॉन्ट कसा पाहिजे, कलर कसे पाहिजे, अलाइनमेंट वगैरे कशा पाहिजे, हे सगळी इन्फॉर्मेशन जी असते ना त्या होम पेज बद्दलची, या फंक्शनल रिक्वायरमेंट ह्या पॉइंट मध्ये डिस्प्ले केलेली असते. मग इथं प्रत्येक वेब पेज बद्दल होते किंवा प्रत्येक मॉड्यूल बद्दल डिस्क्रिप्शन होतं, जेवढे मॉड्यूल्स काय आहे तो त्या सॉफ्टवेअरमध्ये रिप्रेझेंट आहेत तेवढे सॉफ्टवेअर तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत पुढे जाऊन ते. ठीक आहे. हे असतं पूर्ण डिस्क्रिप्शन फंक्शनल रिक्वायरमेंट ह्या पॉईंटमध्ये. त्याच्यानंतर सेकंड थर्ड आहे यूज केसेस. आता यूज केसेस म्हणजे काय, तर यूज केसेसमध्ये ना फक्त आपल्या पूर्ण सॉफ्टवेअर मधले मेन मेन म्हणजे फक्त वेब पेजेस पिकअप केले जातात. असे कोणते वेब पेजेस ज्यांचं एकमेकांवरती म्हणजे काय म्हणू शकतात, डायरेक्टली डिपेंड किंवा इनडायरेक्टली डिपेंड्स असतात. म्हणजे कसं म्हणजे आता डिपेंडन्सीज कशा वेब पेजेसच्या, जसं एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण, की साइन अप पेज आहे, तर साइन अप पेज तुम्ही म्हणजे लॉग इन पेजला जर तुम्हाला जायचं असेल सपोज, आणि हे फर्स्ट टाइम आहे, ठीक आहे, जर तुमची एकदम सुरुवातीला एखादी वेबसाईट ऍक्सेस करायला जाताय, तर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन करून तुम्ही काय करू शकत नाही, वेबसाईटमध्ये एंटर करू शकत नाही. तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला त्याला अकाउंट क्रिएट करावं लागतं. साइन अप म्हणजे काय, तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागतं आणि नंतर त्याच क्रेडेन्शियलला तुम्हाला लॉग इन करावं लागतं. तशाच पद्धतीने अजून काय आहे, बिलिंग स्टेटमेंट म्हणजे जर तुम्हाला बिलिंग पेज बघायचं असेल, तर तुम्हाला काहीतरी ऍड टू कार्ड पेज मध्ये ऍड करावं लागेल. म्हणजे हे काय झालं, एकमेकांवरती इंटरडिपेंडेंट असलेल्या गोष्टी असतात. सपोज तुम्हाला होम पेजला जायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागतं, पहिल्यांदा तुम्हाला लॉग इन करावंच लागतं. विदाऊट लॉग इन तुम्ही होम पेजला जाऊ शकत नाही. आता बऱ्याचशा वेबसाईटच्या असं असतं, की तुम्ही काय करू शकता, होम पेजला व्हिजिट पण करू शकता, व्यवस्थित पद्धतीने तुम्ही काय करू शकता, होम पेजवरून कोणत्याही गोष्टी बघू पण शकता. हा, पण जेव्हा तुम्हाला एखादी वस्तू जर ऍड टू कार्ड करायची असेल ना, एखादी वस्तू जर ऍड टू कार्ड करायची असेल, तर तेव्हा तुम्हाला लॉग इन करणं मस्ट असतं. म्हणजे समजा तुम्ही लॉग इन केलेलं नसेल वगैरे, तर
म्हणजे तुम्ही आता Amazonच्या वेबसाईट सोबत असं होतं बघा. तुम्ही नॉर्मल Amazonचं जरी ओके. इथून काय करतो तुम्हाला बघू शकता तुम्ही, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही बघा. इथे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता मला ह्यातलीच एखादी जर गोष्ट सपोज मी काय म्हणलं, मला ही ॲड टू कार्ट करायची आहे. तर मी इथून जर करायला गेली ना, तर हे नाही होणार. ठीक आहे. बघूयात. इथे तुम्हाला काय होतं परत इथं मला काय करतं ते लॉग इन मागतं. मग लॉग इनसाठी काय करावं लागतं म्हणजे तुम्हाला लॉग इन मागितलं तर तुम्हाला ऑब्व्हियसली लॉग इन करावं लागतं. कारण तुम्ही इथून ती गोष्ट जी आहे ती गोष्ट तुम्ही बायच करू शकत नाही त्याच्यामुळं. ठीक आहे. ॲड टू कार्टचं ऑप्शन नाहीये का? मे बी हे ॲड टू कार्ट नाहीये. ठीक आहे, असू द्या. पण काय झालं मग हे काय झालं आपण जर बघितलं इनडायरेक्टली जर तुम्हाला तो ॲटम बाय करायचा असेल तर तुम्हाला लॉग इन करणं काय आहे मस्ट आहे. मग अशा पद्धतीचे जे इंटरडिपेंडंट असणाऱ्या गोष्टी असतात ना किंवा जे वेब पेजेस म्हणतो आपण ते वेब पेज यूज केसेसमध्ये काय केलं जातं तो सेपरेट केले जातात किंवा सेपरेटली डिस्प्ले केले जातात आणि सांगितलं जातं की ठीक आहे हे वेब पेजेस आहेत ज्यांची काय आहे हो इंटरनल कनेक्शन आहे किंवा ते एकमेकांवरती डिपेंडेंट आहेत त्याच्या पद्धतीने. ठीक आहे. लास्टचा आहे स्नॅपशॉट. स्नॅपशॉट म्हणजे काय की त्यालाच आपण स्क्रीनशॉट म्हणतो. स्क्रीनशॉट म्हणजे मग हे ऍड का करायचे किंवा कशा पद्धतीने केले जातात तर प्रत्येक कंपनीकडे ना आयरिस नावाचं एक सॉफ्टवेअर असतं. त्या सॉफ्टवेअरमध्ये काय केलं जातो तर ह्या सॉफ्टवेअरमध्ये तुमची जी पण रिक्वायरमेंट आहे जी आपण इथं फंक्शनल रिक्वायरमेंटमध्ये बघितलेली आहे ही सगळी रिक्वायरमेंट काय केली जाते ह्या आयरिस सॉफ्टवेअरमध्ये एंटर केली जाते. म्हणजे तुम्हाला टाईप करावी लागते किंवा कधी कधी पॉसिबिलिटी तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी सुद्धा ऑप्शन्स भेटतात. जर तुमची खूपच म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह असेल तर तुम्हाला तिथं टाईप पण करावी लागते आणि जेव्हा तुम्ही टाईप करून त्याला प्रोसेस करताना तेव्हा तो काय करतो एक डमी स्क्रीनशॉट असतो की एक डमी वेब पेज म्हणू शकता तुम्ही ते काय करतो ते क्रिएट करतं हे आयरिस ऍप्लिकेशन एक्झॅक्टली तसं सेम असतं जे तुम्ही काय करणार आहे तो पुढे जाऊन फ्युचरमध्ये डेव्हलप म्हणजे जे डेव्हलपर लोक आहेत ते डेव्हलप करणार आहेत त्याच पद्धतीचं असतं. हां, थोडंसं अलाइनमेंट किंवा थोडंसं म्हणजे चेंजेस असं नाही की एक्झॅक्ट तसंच असू शकतं. बट एक म्हणू शकता की 98 टू 99% तशा पद्धतीनं काय असतं ते रिप्रेझेंटेड असतं. मग इथं काय केलं जातं जेवढे पण प्रत्येक वेब पेजबद्दलचे किंवा जेवढे मॉड्यूल्स आहेत ना, त्या प्रत्येक मॉड्यूलचे स्क्रीनशॉट क्रिएट केले जातात आणि हे स्नॅपशॉट ह्या पॉइंटमध्ये काय केले जातो ॲड केले जातात. मग ह्यांचा 2 म्हणजे 2 लोकांना ह्याचा म्हणजे फायदा होतो. कुणाला तर क्लायंटला काय केलं जातं हे जे स्क्रीनशॉट आहेत ना हे स्क्रीनशॉट शो केले जातात आणि सांगितलं जातं की जेव्हा उद्या चालून तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलप होईल तेव्हा हे अशा पद्धतीनं रिप्रेझेंट होईल किंवा अशा पद्धतीने हे दिसेल म्हणून. आणि त्याच्यानंतर जो सेकंड आहे डेव्हलपर एक डेव्हलपरला बेसिक आयडिया येण्यासाठी की कशा पद्धतीनं मला काय करावं डेव्हलपमेंट करावी लागेल वगैरे त्याच्यासाठी जे हे स्क्रीनशॉट असतात हे स्क्रीनशॉट काय होतात तिथं हेल्पफुल ठरतात. तर ह्या 4 पॉइंट्सचं कॉम्बिनेशन असतं त्याला आपण काय म्हणतो एस-आर-एस डॉक्युमेंट किंवा एस-आर-एस डॉक्युमेंटमध्ये काय असतं हे 4 पॉइंट्स असतात. हे 4 पॉइंटवरती ते पूर्ण डॉक्युमेंट आहे. हे डॉक्युमेंट काय होतं क्रिएट होतं. हे झालं आपली अनालिसिस फेज. ठीक आहे. थर्ड आपली कोणती फेज आहे थर्ड आहे आपली डिझायनिंग. आता डिझायनिंग म्हणजे काय किंवा डिझायनिंग करणं एवढं इम्पॉर्टंट का आहे कारण डिझायनिंग इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही जे एखाद्या टाईपचं सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहात मे बी पॉसिबिलिटी की तशा टाईपचे अजून मल्टिपल सॉफ्टवेअर मार्केटमध्ये असतील किंवा पॉसिबिलिटी की नसतील पण जरी नसतील तरी डिझायनिंग हा एक असा फॅक्टर असतो ना ज्याच्यात थ्रू काय होतं की मोस्ट ऑफ द क्लायंट किंवा जे म्हणू शकता की एंड युजर अट्रॅक्ट कसे करायचे आपल्या वेबसाईटकडे किंवा त्यांनी रिपीटेडली आपली वेबसाईट कशी ऍक्सेस केली पाहिजे किंवा जे पण सॉफ्टवेअर आहे आपलं हे सॉफ्टवेअर त्यांनी यूज केलं पाहिजे ह्याच्यासाठी काय होतं डिझायनिंगचा कधी मोठा इम्पॅक्ट तिथं पडला जातो. मग आता डिझायनिंग ही 2 पार्टमध्ये डिवाइड होते. पहिला कोणता आहे पहिला आहे हाय लेवल डिझायनिंग आणि सेकंड आहे लो लेवल डिझायनिंग. आता ह्यांना डिवाइड का केलेलं आहे का म्हणजे मेन एम काय आहे डिवाइड करण्याचा तर हाय लेवल डिझायनिंग मध्ये काय होतं जे मेन वेब पेजेस म्हणू शकता तुम्ही मेन वेब पेजेस म्हणजे कोणते जे की जास्त मेजॉरिटी किंवा पर्सेंटेज मध्ये काय होणार आहे तो जे पण एंड युजर आहे त्याला ऍक्सेस करायला किंवा त्याच्या समोर जास्त टाइम राहणार आहे किंवा तो जास्त वेळ त्यांनी त्या वेब पेजेसला काय करणार आहे ऍक्सेस करणार आहे. त्याच्यामुळे काय म्हणलं जातं त्यांना हाय लेवल डिझायनिंग मध्ये काय केलं जातं कन्वर्ट केलं जातं. मग नॉर्मल बेसिक फ्लो असतो त्याच्यामधून काय होतं एक आयडिया येऊन जाते की ठीक आहे बाबा हे जे वेब पेजेस आहेत या वेब पेजेसला काय होऊ शकतं की जो पण क्लायंट किंवा जो पण एंड युजर आहे तो इथं जास्त टाइम स्पेंड करणार आहे. त्याच्यामुळं ह्याला आपण वेगळं किंवा अट्रॅक्टिव्ह कसं बनवू शकतो की ज्याच्यामुळे कॉपीराईटचा पण प्रॉब्लेम काही येणार नाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात मग जे पण मेन वेब पेजेस असतील जिथं क्लायंट जास्त टाइम स्पेंड करणार आहे
ते वेब पेजेस काय केले जातात, तो हाय लेवल डिझायनिंगमध्ये कन्व्हर्ट केले जातात. आणि जे पण डिझाइन आर्किटेक्ट लोक असतात बघा, ज्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे, त्यांना ह्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या ह्या बऱ्यापैकी म्हणजे बेटरली माहिती असतात, त्या लोकांना मग हे जे मेन वेब पेजेस असतात ना, ते वेब पेजेस त्यांना हा म्हणजे जे हाय लेवल डिझायनिंगचे वेब पेजेस असतात ना, ते त्यांना हँड ओव्हर केले जातात. आणि लो लेवल डिझायनिंग म्हणजे काय, की असे वेब पेजेस जे की म्हणजे ठीक आहे, त्याच्यावरती एवढा काही म्हणजे कुणी टाइम स्पेंड करणार नाही, हार्डली एक हात दुसरा मिनिट पण म्हणजे मॅक्स टू मॅक्स खूप झाला. जस्ट म्हणजे ते असे खूप रेअरली ओपन होणारे पेजेस असतील, म्हणजे जसं की आपण म्हणतो बघा की ऍड टू कार्ड असेल किंवा लॉग इन पेज असेल वगैरे, किंवा लास्ट थँक्यू मेसेज वाला पेज असेल, त्याच्यावरती कुणी आपण कधी तासभर बसतो म्हणजे वेट करून बसून मस्त ते पेज बघत बसतो का आपण, नाही बघत बसत. त्याच्यामुळे ते वेब पेजेस काय केले जातात, लो लेवल डिझायनिंग मध्ये कन्वर्ट केले जातात. आणि जे पण लेस एक्सपिरियन्स पर्सन असतील किंवा म्हणजे नवीन जॉईन झालेले लोक वगैरे असू शकतात ना, तर ते त्यांना काम दिलं जातं की तुम्ही याच्यावरती वर्क करा म्हणून. त्याच्यामध्ये असं जास्त इनोव्हेटिव्ह नसतं, जे आहे ते बेसिक त्याच पद्धतीने त्यांना एक्झिक्यूट किंवा ठेवलं जातं. ठीक आहे. मग हे डिझायनिंग जो पॉईंट आहे, डिझायनिंग हा काय होतो, दोन टाईप मध्ये कन्वर्ट होतो, एक आहे हाय आणि एक आहे लो लेवल डिझायनिंग. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय होतं आपण बघितलं. आता सेकंड आहे किंवा सॉरी फोर्थ आहे आपलं कोडिंग, त्यालाच आपण काय म्हणतो डेव्हलपमेंट पण असं म्हटलं जातं. आता कोडिंग किंवा डेव्हलपमेंट काय होतं, यांच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं, तर जेव्हा कोडिंग स्टार्ट होते, तर कोडिंग कशाच्या बेसिसवरती स्टार्ट होते, जे आपल्याकडे SRS डॉक्युमेंट आहे, SRS डॉक्युमेंट प्लस जे तुम्हाला हे दिलेलं आहे डिझायनिंग आहे, हे डिझायनिंग या दोन डॉक्युमेंटच्या म्हणजे कॉम्बिनेशन होते, की हे दोन डॉक्युमेंटला लक्षात ठेवून डेव्हलपरला काय करायचं असतो, जो पण डेव्हलप कोडिंग आहे ना किंवा डेव्हलपमेंट आहे, ते डेव्हलपमेंट स्टार्ट करायची असते. मग आता जेव्हा डेव्हलपमेंट स्टार्ट होते, तेव्हा डेव्हलपमेंट ही दोन साईडला स्टार्ट होते का, दोन वेज मध्ये डेव्हलपमेंट स्टार्ट होते. पहिला आहे फ्रंट एंड डेव्हलपमेंट आणि सेकंड आहे काय, बॅक एंड डेव्हलपमेंट. आता फ्रंट एंड डेव्हलपमेंट म्हणजे काय, जे पण GUI पार्ट जो असतो ना, की ज्या स्क्रीन्स तुम्ही बघताय ना, त्या स्क्रीन्स म्हणजे काय, फ्रंट एंड डेव्हलपमेंट. ठीक आहे, आपल्याकडे इथं असेल अमेझॉनचं, ओके मी कट केलं का, ठीक आहे फ्लिपकार्ट असेल. ठीक आहे. आता फ्रंट एंड म्हणजे काय, फ्रंट एंड म्हणजे हे वेब पेजेस जे स्क्रीन्स तुम्ही आपण आता बघतोय ना, ह्या वाल्या स्क्रीन्स म्हणजे काय, फ्रंट एंड डेव्हलपमेंट. मग त्यालाच परत बॅक एंड डेव्हलपमेंट म्हणजे काय, बॅक एंड म्हणजे ज्या स्क्रीन्स तुम्ही बघताय बघा आता, तर हे आता समजा इथं इलेक्ट्रॉनिक्स आहे, ठीक आहे, मी इलेक्ट्रॉनिक्स वरती म्हणजे माऊसवर केल्यानंतर मला एवढा सगळं काय होतो, इथे एक मेनू आल्यासारखा येतोय. मग ह्याच्यातलं मी एखाद्या कोणत्याही गोष्टीवरती जर क्लिक केलं असेल, तर मला काय होतं, परत ते त्या वेब पेजला घेऊन जातं किंवा त्या पेजला हे घेऊन जातं. मग आता ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसते की लॅपटॉपची वगैरे सगळी इन्फॉर्मेशन, तर हे कुठून आलं, म्हणजे हे ऑटोमॅटिकली हे वेबसाईटमध्ये स्टोअर आहे का हे सगळ्या गोष्टी, तर नाही. ही जी पण तुम्ही इन्फॉर्मेशन बघताय ना, जी पण त्यातलं एक वर्ड टू वर्ड जो पण सगळ्या गोष्टी आहेत ना, किंवा हा लॅपटॉप, ह्या लॅपटॉपचं डिस्क्रिप्शन वगैरे, एवढे सगळे लॅपटॉप, हे सगळे काय केले जातात, एक डेटाबेस असतो, त्या डेटाबेसमध्ये काय होतं, तो स्टोअर होतात, की एक डेटाबेसमध्ये स्टोअर केले जातात. तिथून फक्त हा डेटा काय केला जातो, ह्या टेबलमधनं काय केला जातो, डेटा फक्त फेच केला जातो. आणि जी पण स्क्रीन आहे, हे जो पण आपला फ्रंट एंड आहे, त्या फ्रंट एंड वरती काय होतो, डिस्प्ले केला जातो किंवा फक्त दाखवला जातो. ठीक आहे. एक सगळ्यात बेसिक एक्झाम्पल, की आता समजा तुम्हाला एखाद्या तुमच्या फ्रेंडला काय करायचं आहे हो, एक आपण काय म्हणतो, एक इमेज शेअर करायची, एखादा फोटो शेअर करायचा आहे, तर तो फोटो तुमच्या व्हॉट्सअपमध्ये स्टोअर असतो का हो? समजा तुम्ही एक फोटो काढला आणि तुम्हाला तो शेअर करायचा आहे, तर तो तुमच्या फोटो व्हॉट्सअपमध्ये स्टोअर असतो का, नाही. तुम्हाला काय करावं लागतं, गॅलरीत जावं लागतं, गॅलरीतून सिलेक्ट करून तुम्हाला काय करावं लागतं, पुढे तो फोटो तुम्ही शेअर करता. मग म्हणजे हे असं जस्ट अज्युम करा की जी गॅलरी आहे ना, ती गॅलरी म्हणजे तुमचा डेटाबेस आहे, तिथं तुमच्या सगळ्या गोष्टी स्टोअर असतात. फक्त जेव्हा तुम्हाला ती गोष्ट नीडेड असते किंवा जेव्हा तुम्हाला गरज पडते त्याची ना, तेव्हा फक्त तुम्ही काय करता, जो पण फ्रेंड म्हणजे तुमचं जे व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपच्या हेल्प तुम्ही काय करता, तो फेच करता आणि पुढं पास ऑन करता. त्या पद्धतीनेच काय होतं, हे बॅक एंड आणि जो फ्रंट एंड आहे ना, अशा पद्धतीने एकमेकांना म्हणजे डिपेंड असतात एकमेकांवरती. आणि जेव्हा पण डेव्हलपमेंट स्टार्ट होते ना, आपण म्हणतो की डेव्हलपमेंट, आपल्याला आतापर्यंत माहिती होती की डेव्हलपमेंट म्हणजे फक्त आणि फक्त म्हणजे जे डेव्हलपर लोक असतात ते कोड लिहित असतात किंवा डेव्हलपमेंट स्टार्ट करतात. पण जेव्हा डेव्हलपर डेव्हलपमेंट स्टार्ट करतो, त्याच टायमिंगला जो बॅकएंड डेव्हलपमेंट असते म्हणजे DBA म्हणजे कोण, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटरची जी टीम असते, त्या लोकांचंही सेम काम असतं. मग जेवढे तुमच्याकडे वेब पेजेस असतील ना, जेवढे मॉड्यूल्स असतील,
त्या प्रत्येक मॉड्यूलचा काय होतो, बॅकएंडला एक डेटाबेसमध्ये मल्टिपल टेबल्स वगैरे काय होतात, ऑटोमॅटिकली तिथे म्हणजे त्यांना ऑटोमॅटिकली म्हणण्यापेक्षा त्यांना ते क्रिएट करावे लागतात. ते पण काय करतात, सायमल्टेनियसली त्यांच्यासोबत वर्क करत असतात. म्हणजे जेव्हा डेव्हलपमेंट स्टार्ट होते, डेव्हलपमेंट ही 2 फेजेसमध्ये स्टार्ट होते. फर्स्ट आहे फ्रंट एंड डेव्हलपमेंट आणि सेकंड कोणती आहे, बॅक एंड डेव्हलपमेंट. फ्रंट एंड डेव्हलपमेंटमध्ये काय होतं, तर जे पण तुमच्या स्क्रीन्सचा जो जीवाय पार्ट असेल तो डेव्हलप होत असतो, आणि बॅकएंड डेव्हलपमेंटमध्ये डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरची टीम फ्रंट एंडला लागणारा म्हणजे फ्रंट एंडला लागणारा किंवा त्या स्क्रीन्सला लागणारा जो पण डेटाबेस असेल किंवा जे पण टेबल्स वगैरे असतील, हे टेबल्स वगैरे काय केलं जातं, बॅकएंडला क्रिएट करतात ते लोक. आणि नंतर परत ते जे पण फ्रंट एंड आणि बॅकएंड काय केलं जातो, म्हणजे कनेक्ट केला जातो किंवा त्याला म्हणू शकता तुम्ही इंटिग्रेट वगैरे केला जातो. ठीक आहे. आता नंतर लास्ट टेस्टिंग. ओके, टेस्टिंग आहे. त्याच्यानंतर आता जेव्हा डेव्हलपमेंट कोडिंग वगैरे कम्प्लीट होते, त्याच्यानंतर डेव्हलपर कडून काय होतं, टेस्टिंगसाठी अप्रोच होतो का, टेस्टिंगला पुढे जो पण त्यांनी कोड वगैरे राईट केलेला आहे किंवा जे पण जीवाय वगैरे असतील ना, ते टेस्टिंग करण्यासाठी पुढे फॉरवर्ड केले जातात. मग आपल्याकडं, आता आपल्याकडं ना म्हणजे आय टी मध्ये मेनली 3च टेस्टिंगचे टाईप आहेत बरं. आपण ह्याच्यात बघणार भरपूर आहेत, 26-27 टेस्टिंगचे जे टाईप्स आहेत ना, ते आपण बघणार आहेत. पण आपल्याकडं मेनली फक्त आणि फक्त 3च टेस्टिंगचे टाईप आहेत. त्याच्यातला पहिला आहे व्हाईट बॉक्स टेस्टिंग, ब्लॅक बॉक्स आणि ग्रे बॉक्स टेस्टिंग. सगळे जेवढ्या पण तुम्ही इथून पुढे टेस्टिंग म्हणजे शिकणार आहात ना, त्या सगळ्या टेस्टिंग काय होणार, आता व्हाईट बॉक्स टेस्टिंगचा तर काही येत नाही संबंध, ह्या 2 टेस्टिंग मध्येच काय होऊ शकतं, म्हणजे येतात तो कन्वर्ट होतात. जे पण तुमच्या इथून पुढे टाइप्स येतील ना, ते सगळे टाइप्स काय होतात, ह्या 2 टेस्टिंग मध्येच कन्वर्ट होतात आणि मेजॉरिटी तर ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्येच कन्वर्ट होतात. आता ही प्रत्येक टेस्टिंग काय आहे, आपण वन बाय वन काय करूयात, स्टार्ट करूयात. मग आता सगळ्यात सुरुवातीला व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणजे काय, व्हाईट बॉक्स टेस्टिंग कोण करतं, का आणि कशासाठी, ह्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर आपण काय करूयात, वन बाय वन करूयात. आता व्हाईट बॉक्स टेस्टिंगला, आणि त्या दिवशीच मी सांगितलं तुम्हाला की मॅन्युअल मध्ये प्रत्येक टेस्टिंगला ना अल्टरनेटिव्ह एक दोन नावं तर आरामातच आहेत. त्याच्यामुळं ट्राय करा की सगळे नावं थोडेसे लक्षात ठेवायला. तरी टाइम टू टाइम मी तुम्हाला सांगेल की कोणतं इम्पॉर्टंट आहे, जे की पॉसिबिलिटी काय होऊ शकतं त्याच्या थ्रू तुम्हाला, म्हणजे त्या टेस्टिंगच्या नावातून तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो, आणि कोणते नाही लक्षात ठेवले तरी बेटर आहे. ठीक आहे. व्हाईट बॉक्स टेस्टिंग, व्हाईट बॉक्स टेस्टिंगलाच आपण काय म्हणतो, कोड लेवल टेस्टिंग, युनिट टेस्टिंग आणि क्लिअर बॉक्स टेस्टिंग पण म्हणलं जातं. तर व्हाईट बॉक्स टेस्टिंग आणि युनिट टेस्टिंग हे मेजरली वापरले जाणारे 2 वर्ड आहेत. कोड लेवल आणि क्लिअर बॉक्स टेस्टिंग खूप कमी लोक म्हणतात, पण तरी तुम्हाला एक म्हणजे बॅकला तुमच्या नाव म्हणजे थोडंसं लक्षात असलं तरी बेटर होऊन जाईल. ठीक आहे. आता व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणजे काय, व्हाईट बॉक्स टेस्टिंग कोण करतं, तर व्हाईट बॉक्स टेस्टिंग जो पण आहे ना, व्हाईट बॉक्स टेस्टिंग हा डेव्हलपर करत असतो. मग प्रत्येक डेव्हलपरला व्हाईट बॉक्स टेस्टिंग जी असते ना, ही परफॉर्म करावीच लागते. आता व्हाईट बॉक्स टेस्टिंग परफॉर्म करणं म्हणजे काय, तर डेव्हलपरला टेस्टिंग जमते का, नाही. ते लोक काय करत असतात, तो फक्त एक सेल्फ रिव्ह्यू घेत असतात. सेल्फ रिव्ह्यू म्हणजे काय, की त्यांना जे SRS डॉक्युमेंटमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत का, तो सेल्फ रिव्ह्यू करणं, की जो कोड त्यांनी व्यवस्थित म्हणजे कोड वगैरे लिहिलेला आहे किंवा जे पण त्यांनी डेव्हलप केलेलं आहे ते सगळं त्यांनी व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप केलंय की नाही केलंय, किंवा कुठं कोणती गोष्ट मिस आउट झालेली आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे, ह्या गोष्टी काय करतो डेव्हलपर, एकदा जस्ट अनालाइज करतो. त्या पॉइंटला काय म्हणलं जातं, की तशा म्हणजे त्या एक्झिक्युशनला किंवा त्या रिव्ह्यूला काय म्हणलं जातं, व्हाईट बॉक्स टेस्टिंग काय म्हणलं जातं, व्हाईट बॉक्स टेस्टिंग असं म्हणलं जातं. मग आता ही करायची का बरं, तर व्हाईट बॉक्स टेस्टिंग आपण करतो कशामुळं, की समज व्हाईट बॉक्स डेव्हलपरने काय केलं, कोड वगैरे राईट डाऊन केला, सगळं केलं, त्यानं स्वतःला म्हणजे रिव्ह्यू केलं नाही, एक वेळेस चेक केलं नाही, पुढं काय केलं तसंच तो टेस्टरला त्यानं कोड फॉरवर्ड केला. मग त्याला सांगितलं की हा हा कोड आहे, म्हणजे ठीक आहे मी कोड लिहिलाय, चेकआउट कर म्हणून. मग तिथं टेस्टरला काय झालं, मल्टिपल एरर्स वगैरे किंवा प्रॉब्लेम सापडले किंवा डिफेक्ट सापडले आपण म्हणू शकतो. मग परत हॅलो. काय, हा बोला. हा मॅम, हे व्हाईट बॉक्स टेक्स्टिंग, ब्लॅक बॉक्स टेक्स्टिंग जे असते, अशा प्रकारचे काही सॉफ्टवेअर असते का ह्याच्यामध्ये, जर एरर सापडत असतील म्हणजे ते व्हाईट बॉक्स नावाचं एक सॉफ्टवेअर असते का? नाही नाही नाही, व्हाईट बॉक्स असं सॉफ्टवेअर वगैरे काही नसतं तिथं नाही, यामध्ये तुम्ही हं, आता जसं म्हणलात ना, एरर सापडते हे सापडते ते हं, हं, मग ते कसं, म्हणजे व्हाईट बॉक्स टेस्टिंग नावाचं एक सॉफ्टवेअर आहे का, काय आहे नेमकं? हा. एरर सापडतो म्हणजे कसं, एरर आपल्याला फाइंड आउट करावा लागतो.
मग आपल्याला जे हम्म, हम्म, SRS डॉक्युमेंट दिलेलं असतं ना, मग आपण ते हम्म. समोर ठेवतो. ठीक आहे, इथं काय सांगितलेलं आहे, मला लॉग इन पेजमध्ये युजर नेम आणि पासवर्ड हे 2 फील्ड्स मला ह्या वेब पेजमध्ये, ह्या पेजमध्ये मला पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये काय आहे, पहिलं युजर नेम, एक मिनिट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. ठीक आहे, समजा काय सांगितलेलं आपल्याला SRS डॉक्युमेंट, काय सांगितलं तुम्हाला लॉग इन पेजमध्ये, की मला काय करायचं आहे, की एक युजर नेम फील्ड आहे, युजर नेम फील्ड आहे आणि एक पासवर्ड फील्ड आहे. अशा पद्धतीच्या 2 फील्ड्स मला काय करायचे पाहिजे आहेत. पण डेव्हलपरनं काय केलं, व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप केले, काहीच प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. पण त्याच्याकडून चुकी काय झाली माहिती का, हे युजर नेम जे स्पेलिंग आहे, युजर नेमची स्पेलिंग टाकताना त्यानं काय केलं, की कंप्लीट युजर नेम टाकायचे त्यानं काय केलं, UN म्हणून शॉर्ट मध्ये टाकलं. ठीक आहे, तर आता हे पण बरोबर आहे, UN युजर नेम म्हणजे आहे, ठीक आहे. पण क्लायंटनं म्हणजे जो पण आपला कस्टमर आहे, कस्टमरनं काय सांगितलेलं आहे, की त्यांना हे कम्प्लीट नाव हवंय, त्यांना शॉर्ट फॉर्म नको आहे. मग इथं आपण क्लायंटच्या एक्सपेक्टेशननं काम करतोय का, जसं क्लायंटला हवंय तसं करतोय का आपण, आपण इथं आपली मर्जी लावतोय किंवा जसं आपल्याला वाटतं तसं अशा पद्धतीने आपण काय करतो तिथं डेव्हलप करतोय. मग हे काय करायला लागतं आपल्याला, अशा गोष्टी सगळ्या मायनर टू मेजर गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात, चेक कराव्या लागतात. हे कधी आपण टेस्टर असू तर. मग डेव्हलपर काय करतो, फक्त एक ओव्हरव्ह्यू चेक करत असतो. आता कसं, एक मिनिट, ओके, फेसबुकचं पेज आहे, कन्सिडर करा हे तुमचं वेब पेज आहे. मग इथं तुम्हाला काय केलं हो, तुमच्या डॉक्युमेंट म्हणजे SRS डॉक्युमेंटमध्ये काय सांगितलंय, की तुमच्या लेफ्ट राईट साईडला तुम्हाला लोगो पाहिजे, असं जे पण काही हे वाक्य हे म्हणजे इथं लाईन लिहिलेली पाहिजे वगैरे, युजर नेम पासवर्ड फील्ड पाहिजे, त्याच्यानंतर एक बटन पाहिजे, परत हे पासवर्ड म्हणजे जे पासवर्ड म्हणजे विसरला असेल म्हणजे फॉरगेट पासवर्डची लिंक वगैरे पाहिजे, नवीन अकाउंट क्रिएट करण्यासाठी पाहिजे. मग डेव्हलपर काय करतो, व्हाईट बॉक्स टेस्टिंग करायची म्हणजे तो परत एकदा काय करतो, जे पण SRS डॉक्युमेंट असेल ना, त्या SRS डॉक्युमेंटला रीड करून घेतो. नंतर तो परत चेक करतो, की ठीक आहे बाबा, मी SRS डॉक्युमेंटमध्ये तर काय केले, लेफ्ट हँड साईडला सांगितलेलं आहे, की फेसबुकचा लोगो पाहिजे, जो की ब्लू कलरमध्ये पाहिजे, त्याची स्पेलिंग अशा अशा पद्धतीनं पाहिजे. परत त्याच्या खाली काय काय केलेलं आहे, एक लाईन दिलेली आहे, त्या लाईनमध्ये मला कोणते कोणते म्हणजे वर्ड्स आले पाहिजेत, ते सगळे वर्ड्स आलेत का वगैरे. त्याच्यानंतर जे पण हा टेक्स्ट बॉक्स आहे, हा सॉरी, हा जो पेज दिसतोय छोटा पेज बघा, ह्याची साईज व्यवस्थित दिलेली आहे का मी, आणि जे बॅकग्राऊंड ह्याला व्हाईट द्यायचं होतं, म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंडच दिलंय का मी, का कुठलं दुसरं ब्लॅक वगैरे बॅकग्राऊंड दिलेलं आहे. परत ह्या टेक्स्ट बॉक्समध्ये मला काय करायचं आहे, फोन नंबर, ईमेल आयडी, मी हे 2 ऑप्शन्स पण ठेवलेत का. परत जो पासवर्ड, मी काही जरी पासवर्ड टाकेल तर तो पासवर्ड हिडन वगैरे येतोय का. नंतर समजा एवढं सगळं केलं आणि डेव्हलपरनं काय केलं, हे जे फॉरगेट पासवर्डची जी लिंक आहे ना, तीच त्यानं दिली नाही, सपोज की तो विसरून गेला, त्याच्या लक्षात नाही आलं. मग डेव्हलपरनं काय केलं, जस्ट एक ओव्हरव्ह्यू चेक केलं. म्हणजे व्हाईट बॉक्स टेस्टिंग करणं म्हणजे काय, की फक्त सेल्फ रिव्ह्यू करून एकदा चेक करणं, की ज्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीनं आहेत का. त्याच्यानंतर आता नॉर्मल आहे, जर तुम्ही कधी ना, आता समजा घरात जर पाहुणे आले आपल्या, बरोबर, मुलांना पॉसिबिलिटी ही गोष्ट लक्षात येईल की नाही थोडंसं अवघड आहे, पण तरी ट्राय करा समजून घेण्याचा. समजा कधी आपल्या घरी जर नवीन एखादे पाहुणे आले, मम्मी किंवा तुमची बहीण किंवा पॉसिबिलिटी तुम्ही कधी एखाद्या वेळेस चहा केला असेल, तर की आपण चहा उकळवतो वगैरे बघा, चहा करतो आणि लगेच ओतून त्यांना देतो का पहिला, की धरा चहा प्या म्हणून, ऑब्व्हियसली नाही. चहा बनल्यानंतर आपण काय करतो, पाहुण्यांना देण्याच्या आधी आपण स्वतः काय करतो, थोडासा टेस्ट करून बघतो, की व्यवस्थित पद्धतीनं बनलाय का, का साखर कमी पडली आहे का, पत्ती जास्त झाली आहे का, म्हणजे काय साखरच्या ठिकाणी मीठच टाकले वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करता, आधी एक वेळेस काय करता, एक श्युरिटी घेता किंवा चेक करता, की ठीक आहे बाबा व्यवस्थित पद्धतीनं झालेला आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. नंतर तुम्ही काय करता, चहा परत पुढं पाहुण्यांना सर्व करता. तशा पद्धतीनं जी व्हाईट बॉक्स टेस्टिंग आहे ना, हा कन्सेप्ट आहे. व्हाईट बॉक्स आणि डेव्हलपर असं वेगळं कोणत्याही पद्धतीचं सॉफ्टवेअर वगैरे किंवा काही नसतं. आपल्याला स्वतःला काय करावं लागतं, मॅन्युअली ह्या गोष्टी चेक कराव्या लागतात, की डॉक्युमेंटमध्ये कशा पद्धतीने दिलंय आणि इथं मी कशा पद्धतीने रिटर्न केलेलं आहे. मग जसं SRS डॉक्युमेंटमध्ये सांगितलेलं आहे त्याच वेनं मी दिलेलं आहे इथं का. समजा डेव्हलपरनं काय केली, व्हाईट बॉक्स टेस्टिंग परफॉर्म केलीच नाही, आणि त्याच्याकडून काय झालं, तो डेव्हलपमेंट करत असताना असे म्हणजे होत नाही पॉसिबिलिटी, पण एक अज्युम करा, की त्यानं काय केलं, फॉरगेट पासवर्ड आहे ना, त्याची काय केली, त्यानं लिंकच दिली नाही तिथे, त्यानं ते पुढचं वेब पेज पूर्ण जे आहे ना, त्याचं वर्क जे आहे हे ते त्यानं डेव्हलप केलंच नाही. आणि त्यानं विदाऊट व्हाईट बॉक्स टेस्टिंग करता काय केलं, त्यानं जो पण हा वेब पेज आहे, ह्याचा जो कोड आहे तो टेस्टरला पुढे हँड ओव्हर केला.
मग टेस्टर काय करणार हो, टेस्टर चेक करणार, ठीक आहे, SRS डॉक्युमेंटला तो समोर ठेवतो. SRS डॉक्युमेंटमध्ये काय काय सांगितलंय, ठीक आहे, लॉग इन पेज आहे फेसबुकचं, तर लेफ्ट हँड साईडला काय झालं पाहिजे, एक लोगो आला पाहिजे, लोगोची साईज एवढी पाहिजे, लोगोचा कलर अशा पद्धतीने पाहिजे, जी स्पेलिंग लिहिलेली आहे लोगोची ती पण सगळी स्मॉलमध्ये पाहिजे, कशी स्पेलिंग पाहिजे, त्याच्यानंतर जे खाली त्याची वर्डिंग लिहिलेली आहे वगैरे, ही पण कशा पद्धतीनं आहे, मराठीत आहे का, मग मराठीत असेल त्यांचा फॉन्ट किती असेल वगैरे, त्यांची स्टायलिंग कशी असेल, त्याला बोल्ड केलेलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तिथं काय असतात, SRS डॉक्युमेंटमध्ये लिहिलेल्या असतात. मग त्या फक्त तुम्हाला चेक करायच्या असतात, रीड करायच्या, आणि इथं फक्त तुम्हाला चेक करायचे असतात की त्याच पद्धतीनं डेव्हलपरनं डेव्हलप केलेलं आहे का. मग तुम्ही इथं जर व्यवस्थित केलं, परत तुम्ही ह्या बॉक्समध्ये आलात, मग तुम्ही युजर नेम पासवर्ड चेक केलं, तुम्हाला इथं आयडेंटिफाय झालं की डेव्हलपरकडनं जी फॉरगेट पासवर्डची जी लिंक आहे किंवा जे पुढचे वेब त्याच्यासोबत रिलेव्हंटच्या गोष्टी आहेत, त्या डेव्हलपर जो आहे ना विसरलेला आहे. मग इथं तुम्हाला काय करावं लागतं, ऑब्व्हियसली म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये म्हणजे SRS डॉक्युमेंटमध्ये सांगितलेलं आहे की फॉरगेट पासवर्ड पाहिजे आहे, म्हणल्यानंतर ती गोष्ट तिथं असणं तेवढेच इम्पॉर्टंट आहे, कारण ती कस्टमर, जो पण आपला कस्टमर आहे, कस्टमरला रिक्वायर्ड आहे. मग इथं काय करतो, तुम्हाला इथं म्हणजे मिस्टेक सापडली, म्हणजेच काय म्हणजे तुम्हाला एक बग सापडला, मग तुम्ही काय करणार, हा जो बग असेल ना, जो पण आपण पुढे जाऊन जिरा वगैरे टूल जे म्हणतोय ना, ते जिरा टूल थ्रू तुम्ही काय करणार हो, जो पण डिफेक्ट आहे तो डिफेक्ट काय करणार, डेव्हलपरला लॉक करणार. डिफेक्ट लॉक करणं म्हणजे काय, की आपण त्याला सांगणार की बाबा तुझ्याकडून इथं चूक झालेली आहे, जे की तुला इथं फॉरगेट पासवर्डची लिंक टाकायला म्हणजे हवी होती, जी की तू टाकली नाहीयेस, ती प्लीज करेक्ट करून घे, असं आपण त्यांना काय करतो, पुढे डेव्हलपरला मेसेज पास ऑन केल्यासारखं करतो. मग डेव्हलपर परत चेक करतो की ठीक आहे, मग परत तो काय करतो, परत SRS डॉक्युमेंट बघतो की ठीक आहे, SRS मला जे SRS डॉक्युमेंट दिलं होतं त्याच्यामध्ये फॉरगेट पासवर्डची लिंक बद्दल काही डिस्क्रिप्शन होतं का, जे की मी विसरलो असेल, तर मग तो चेक करतो. जर त्याच्या साईडला जर ते नसेल ना, की त्याला सांगितलं असेल की म्हणजे त्यानं जर डॉक्युमेंट घेतलेलं, आणि असं होत नाही, कारण दोघांना एकच डॉक्युमेंट, डेव्हलपर आणि टेस्टर लोकांना एकच डॉक्युमेंट दिलेले असतात. मग डेव्हलपरला समजतं की अरे खरं ठीक आहे, माझ्याकडून चुकून राहिलेलं आहे. मग तो काय करतो, परत ह्या वेब पेजमध्ये ह्या फॉरगेट पासवर्डची जी पण लिंक असेल किंवा ह्याच्यासाठी लागणार दुसरं एखादं वेब पेज असेल, ते वेब पेज काय करतो, तो परत अजून काय करतो, इथं हे वेब पेज क्रिएट करतो, आणि नंतर परत हे व्यवस्थित पद्धतीने झाल्यानंतर तो अजून अनालाइज करतो एक वेळेस व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी, नंतर मग डेव्हलपर काय करतो, टेस्टरला हँड ओव्हर करतो. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे सगळे प्रॉब्लेम जे आतापर्यंत टेस्टरला पाठवलं, टेस्टरनं चेक केलं, परत त्यांनी ते एखादा जो पण डिफेक्ट किंवा एखादी राहिलेली चुकीची गोष्ट होती ती डेव्हलपरला परत लॉक करणं, डेव्हलपरनं परत SRS डॉक्युमेंट रीड करणं, आणि परत जो पण राहिलेली मिसिंग गोष्ट आहे ती अनालाइज करून परत ती काय करणं, डेव्हलप करणं. मग हा काय झाला, हा खूप टाइम कन्झ्युमिंग आहे, आपल्याला ऐकायला खूप कमी टाइम लागतोय, पण ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली 4 ते 5 दिवस काय होतात, तो आरामात व्यवस्थित पद्धतीनं म्हणजे वेस्ट होतात. मग हे वेस्ट नाही झाले पाहिजे, त्याच्यामुळे काय होतो, आपण व्हाईट बॉक्स टेस्टिंग जी आहे ना, ही व्हाईट बॉक्स टेस्टिंग करतो. कशामुळं, की डेव्हलपर स्वतः एकदा अनालिसिस करेल, की एकदा स्वतः म्हणजे रिव्ह्यू करेल सगळ्या गोष्टी, की त्यानं जेवढं पण काम केलेलं आहे ते सगळं व्यवस्थित पद्धतीने झालेलं आहे का, त्याच्याकडून कोणती गोष्ट मिस आउट झालेली आहे, जी पुढे चालून म्हणजे टेस्टरनं वगैरे सांगावं त्याला. आणि ठीक आहे, की डेव्हलपर असतो ना, खूप डीप मध्ये जाऊन चेक करत नाही बरं, नॉर्मली फक्त जो फ्लो म्हणू शकता तुम्ही, तेवढा फ्लो फक्त तो बघतो, आणि तो काय होतं, व्हाईट बॉक्स टेस्टिंग जी आहे ती तिथं एंड अप करतो. मग तो ते फॉन्ट साईज असेल, कलर कॉम्बिनेशन वगैरे असेल ना, ते त्यानं ऑलरेडी व्यवस्थितच दिलेलं असतं, पण पॉसिबिलिटी असते की कधीतरी त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं होऊ शकते किंवा चुकलं असेल, तर ते तेवढं काय होतं, डीपमध्ये डेव्हलपर जात नाही. डेव्हलपर व्हाईट बॉक्स टेस्टिंग फक्त एक ओव्हरऑल चेक करतो की मेन फंक्शनॅलिटी काय आहे बाबा ह्या वेब पेजची, तेवढं व्यवस्थित वर्किंग करते का, हे प्रॉपर आहे का, सगळ्या गोष्टी मी तिथल्या तिथं प्लेस केलेल्या आहेत ना ह्या वेब पेज मधल्या, हे फक्त काय करतो, तो एक जस्ट ओव्हरव्ह्यू चेक करतो, आणि त्याच्यानंतर काय करतो, तो जो पण कोड असेल तो कोड काय करतो, ब्लॅक बॉक्स टेस्टरला पुढे हँड ओव्हर करतो. मग व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणजे काय, व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणजे कोड लेवल टेस्टिंग किंवा युनिट टेस्टिंग किंवा त्याला क्लिअर बॉक्स टेस्टिंग पण म्हणलं जातं. हू डज द व्हाईट बॉक्स टेस्टिंग, डेव्हलपर डू द व्हाईट बॉक्स टेस्टिंग. आता का केली जाते,
तर पुढे चालून जर एखादी म्हणजे सेल्फ रिव्ह्यू म्हणू शकता तुम्ही ह्याला, सेल्फ रिव्ह्यू केला जातो किंवा पुढे चालून म्हणजे टेस्टरनं अजून एरर वगैरे काढण्याच्या ऐवजी का खूप सारे म्हणजे एक कंपेअर केलं जाते किंवा त्यांना जे काम केलेलं आहे डेव्हलपरनं आणि SRS डॉक्युमेंटमध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच्या व्यवस्थित पद्धतीने कंपॅरिझन नुसार झालेलं आहे का, कुठलं मेजर प्रॉब्लेम तिथं ऑकर होतोय वगैरे. म्हणजे समजा काय झालं एखाद्या वेळेस त्यानं व्यवस्थित पद्धतीने डेव्हलपरनं काय केलं कोड वगैरे लिहिलेला आहे आणि म्हणजे त्याला आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम आला नाही आणि आता तो काय करतोय तो चेक करा म्हणजे व्हाईट बॉक्स टेस्टिंग परफॉर्म करायला जातोय तेव्हा त्याला कोडमध्ये काहीतरी इश्यू येतोय म्हणजे कोड काहीतरी एरर वगैरे दाखवत आहे, व्यवस्थित रन होत नाहीये, प्रॉब्लेम दाखवते काहीतरी. मग तिथं काय होतं तिथल्या तिथंच त्याला एरर सापडला किंवा जो पण प्रॉब्लेम आहे तो डेव्हलपर काय करू शकतो लगेच तिथल्या तिथं रन टाइम तो सॉल्व्ह करू शकतो. मग तोच जर कोड त्यानं विदाऊट काही न बघता त्यानं काय केलं असतं म्हणजे ब्लॅक बॉक्स टेस्टरला जर शेअर केला असता तर टेस्टरला कोडिंग मधलं म्हणजे जास्त समजणार आहे का, जे पण काही एरर असेल ते लक्षात येईल का. नॉर्मली कुणालाच येत नाही कारण जर दुसऱ्यानं कोणी कोड लिहिला असेल ना तर थोडासा आपल्याला समजायला काय होतं वेळ लागतो. त्याच्यामुळं जर कोणता प्रॉब्लेम वगैरे काही रन टाइम आलेला असेल तर म्हणजे व्हाईट बॉक्स टेस्टिंग करताना तर डेव्हलपर काय करतो लगेच तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करतो किंवा सॉल्व्ह करतो आणि नंतर परत काय करतो जो पण राहिलेला कोड असेल तो काय करतो तो ब्लॅक बॉक्स टेस्टरला हँड ओव्हर करतो. ब्लॅक बॉक्स टेस्टर सॉरी व्हाईट बॉक्स टेस्टर काय करतो नॉर्मल फक्त जो पण स्वतः लिहिलेला कोड आहे ना त्याला फक्त रिव्ह्यू करतो. रिव्ह्यू म्हणजे जस्ट एकदा रीचेक केल्यासारखं म्हणजे रिकन्फर्मेशन केल्यासारखं करतो की सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित पद्धतीने केलेल्या आहेत का. त्यालाच आपण काय म्हणतो व्हाईट बॉक्स टेस्टिंग असं आपण म्हणतो. ठीक आहे, हे व्हाईट बॉक्स टेस्टिंग समजलं. येस मॅम. ओके. त्याच्यानंतर सेकंड आहे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. आता ब्लॅक बॉक्स टेस्टिंग म्हणजे काय, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग म्हणजे ही म्हणजे टेस्टिंग जी की आपण परफॉर्म करतो की जे टेस्टर लोक काय करतात तो परफॉर्म करत असतात ते. मग आता ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये काय होतं किंवा ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये आपण काय म्हणतो सिस्टीम अँड फंक्शनल टेस्टिंग असं एक नाव आहे. जे काय तुम्ही इथून पुढे जे टाईप बघाल ना बऱ्यापैकी ते सगळे टाईप काय होतं ह्या सिस्टीम अँड फंक्शनल टेस्टिंगच्याच अंडरमध्ये येतात. मग आता ब्लॅक बॉक्स टेस्टिंग किंवा सिस्टीम अँड फंक्शनल टेस्टिंग कोण परफॉर्म करतं तर जे आपण टेस्टर लोक आहोत ना हे आपण टेस्टर लोक काय करत असतो परफॉर्म करत असतो. मग आता याच्यामध्ये काय होतं जसं व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये उघड डेव्हलपर ओव्हरव्ह्यू चेक करतो ना जस्ट एक नॉर्मल बेसिक फ्लो चेक करतो ते तसं होत नाही. इथं ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये तुम्हाला इन डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतात तो चेक करायला लागतात. इन डिटेल म्हणजे काय की तुम्हाला फॉन्ट कलर पासून ते साईज पासून कलर कॉम्बिनेशन असेल किंवा अलाइनमेंट वगैरे म्हणू शकता. जर एक हा जो सर्च बॉक्स असेल ह्या सर्च बॉक्सची जी म्हणजे हाईट असेल विड्थ असेल किंवा जो हा टेक्स्ट बॉक्सला जी म्हणजे आपण म्हणू शकतो की मधला जो स्पेस आहे तेवढाच आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतात डिटेलमध्ये इथं चेक कराव्या लागतात. म्हणजे नंतर समजा जर तुमच्याकडे इथं मेनू आहेत वगैरे तर ह्याच्यामध्ये तुमचा जो सिक्वेन्स दिलाय त्याच पद्धतीने सिक्वेन्स आहे का, म्हणजे फाईल आहे फाईल नंतरच होम आहे होम नंतर इन्सर्टच आहे का, कारण म्हणजे पहिल्यांदा होम दिले नंतर फाईल आहे नंतर इन्सर्ट वगैरे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं काय कराव्या लागतात व्यवस्थित पद्धतीने ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये आपल्याला चेक कराव्या लागतात. आणि ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये आपण पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह दोन्ही सिनारिओ चेक करतो. आता पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह म्हणजे काय की आपण जसं आहे त्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने पण चेक करतो. म्हणजे आता समजा एखादं लॉग इन पेज आहे तुमच्याकडे ठीक आहे तर ह्या लॉग इन पेजला पॉझिटिव्ह वेने चेक करणं म्हणजे काय हो, की जे पण युजर नेम आणि पासवर्ड आहे ते टाईप म्हणजे ते टाईप करणं आणि व्यवस्थित पद्धतीने लॉग इन करणं हा झाला एक पॉझिटिव्ह वे. आणि तस निगेटिव्ह वे म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे की करेक्ट युजर नेम आणि करेक्ट पासवर्ड काय आहे तरी सुद्धा मुद्दाम चुकीचं युजर नेम किंवा चुकीचं पासवर्ड टाकणं किंवा दोन्ही चुकीचं म्हणजे दोन्ही युजर नेम पासवर्ड चुकीचं टाकणं आणि लॉग इन होतंय का व्हेरीफाय करणं, मग हा काय झाला हा निगेटिव्ह फॅक्टर झाला. मग इथं आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये काय करतो आपण निगेटिव्ह प्लस पॉझिटिव्ह दोन्ही सिनारिओनं काय करतो जी टेस्टिंग आहे ही टेस्टिंग आपण काय करतो परफॉर्म करतो. याच्यामध्ये सगळे टेस्टर्स इन्व्हॉल्व असतात. मग याच्या अंडर काय होतात बाकीच्या म्हणजे आणि ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये आपण काय करतो कम्प्लीट जी फंक्शनॅलिटी असेल ना ती कम्प्लीट फंक्शनॅलिटी आपण चेक करतो. याच्यामध्ये सगळे टेस्टर्स इन्व्हॉल्व असतात ज्या टेस्टर्सला ब्लॅक बॉक्स टेस्टर असं म्हणलं जातं. मग याच्यामध्येच ऑटोमेशन टेस्टर किंवा मॅन्युअल टेस्टर जे आहेत ना हे सगळे याच्यातच इन्व्हॉल्व होतात. ठीक आहे. ब्लॅक बॉक्स टेस्टिंग म्हणजे काय ब्लॅक बॉक्स टेस्टिंगलाच आपण काय म्हणतो सिस्टीम अँड फंक्शनल टेस्टिंग पण म्हणलं जातं. ब्लॅक बॉक्स टेस्टिंग हे टेस्टर्स परफॉर्म करतात. याच्यामध्ये आपण
एकदम इंटरनल फंक्शनॅलिटी व्यवस्थित पद्धतीने फंक्शनॅलिटी चेक, ओव्हरऑल फंक्शनॅलिटी चेक केली जाते, तुम्ही म्हणू शकता. इन डिटेलमध्ये आपल्याला काय करावं लागते, टेस्टिंग परफॉर्म करावी लागते. ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये आपण पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह दोन्ही सिनारिओ काय करतो, व्हॅलिडेट करतो, किंवा दोन्ही पद्धतीने आपण काय करतो, टेस्टिंग जी आहे ही टेस्टिंग आपण परफॉर्म करत असतो. ठीक आहे, याच्यात कुणाला काही प्रॉब्लेम आहे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये? याच्यात खूप सारे टाइप्स वगैरे आहेत बरं, जे आपण पुढे बघणारच आहोत. आहेत का सगळे? हा. ओके. त्याच्यानंतर आता जो लास्टचा टेस्टिंगचा टाईप आहे आपल्याकडे, त्याला आपण काय म्हणतो, ग्रे बॉक्स टेस्टर असं म्हणतो. आता ग्रे बॉक्स टेस्टर म्हणजे काय, किंवा हा नवीन काय म्हणजे ग्रे बॉक्स टेस्टरचा फंडा आहे. तर ग्रे बॉक्स टेस्टर म्हणजे काय माहिती का, जो पण म्हणजे व्हाईट ग्रे बॉक्स टेस्टिंगला काय म्हणलं जातं, व्हाईट बॉक्स टेस्टिंग आणि ब्लॅक बॉक्स टेस्टिंगचं कॉम्बिनेशन म्हणलं जातं, ज्याला आपण काय म्हणतो, ग्रे बॉक्स टेस्टर असं म्हणतो. मी इथे काय करते, शॉर्ट फॉर्म लिहिते, व्हाईट बॉक्स टेस्टिंग प्लस ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. ठीक आहे, इज इक्वल टू ग्रे बॉक्स टेस्टिंग. ठीक आहे, हे शॉर्ट मध्ये लिहिले, थोडंसं लक्षात घ्या. ठीक आहे, ग्रे बॉक्स टेस्टर म्हणजे कोण? ग्रे बॉक्स टेस्टर म्हणजे व्हाईट बॉक्स आणि ब्लॅक बॉक्सचं कॉम्बिनेशन असणारा टेस्टर म्हणजे काय, तर ग्रे बॉक्स टेस्टर. आता तुम्ही म्हणेल की मॅम व्हाईट बॉक्स टेस्टर ब्लॅक बॉक्स टेस्टरचं काय कॉम्बिनेशन एक्झॅक्टली समजत नाही. ठीक आहे, असू द्या. ग्रे बॉक्स टेस्टर म्हणजे एक असा पर्सन ना, ज्याला कोडिंगचे पण म्हणजे कोडिंगमध्ये चेंजेस करण्याचे पण काय असते, अथॉरिटी असते, किंवा त्याला परमिशन असते. म्हणजे अर्धा डेव्हलपर आणि अर्धा टेस्टर तुम्ही काय करू शकता, तिथं म्हणू शकता. अशा पर्सनला आपण काय म्हणतो, ग्रे बॉक्स टेस्टर असं म्हणलं जातं. आता आपल्या कंपन्यांमध्ये ना एस डेट म्हणून एक पोझिशन असते, एस ओके, एसडेट नावाची ना एक पोझिशन असते. तर ह्या पोझिशनच्या लोकांना काय म्हणलं जातं, ग्रे बॉक्स टेस्टर असं म्हणलं जातं. हे काय करतात एक्झॅक्टली, व डिफरन्स काय आहे ब्लॅक बॉक्स टेस्टर आणि हे एसडेट म्हणजे ग्रे बॉक्स टेस्टर मध्ये? तर इथं आपण आता समजा, ठीक आहे, मी तुम्हाला ग्रे बॉक्स एक्सप्लेन करते, नंतर कंपॅरिझन एक्सप्लेन करूयात. ठीक आहे, ग्रे बॉक्स टेस्टर म्हणजे काय माहिती का, व्हाईट बॉक्स टेस्टर मध्ये काय होतं, की व्हाईट बॉक्स टेस्टर म्हणजे कोण, डेव्हलपर, ज्याला बेसिक म्हणजे कोडिंग वगैरे ज्याला माहिती असते. आणि ब्लॅक बॉक्स टेस्टर म्हणजे कोण, ज्याला कम्प्लिटली टेस्टिंग माहिती असते. मग इथं कॉम्बिनेशन म्हणजे काय, की ज्याला डेव्हलपमेंट पण आली पाहिजे थोडी बहुत, म्हणजे ज्याला डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा ज्याला कोडिंगचं बेसिक किंवा व्यवस्थित पद्धतीने डीप नॉलेज माहिती पाहिजे, प्लस ज्याला काय पाहिजे, ज्याला टेस्टिंगचं पण कम्प्लीट नॉलेज पाहिजे, अशा दोन्ही ज्या पर्सनला जमत असतील, त्याला काय म्हणलं जातं, ग्रे बॉक्स टेस्टर असं म्हणलं जातं. मग आता ह्या ग्रे बॉक्स टेस्टरची काय गरज पडते, तर बऱ्याचशा कंपनी म्हणजे आता म्हणजे बऱ्याचशा कंपन्या ज्यांच्यामध्ये एसडेट नावाची एक पोझिशन असते, ह्या पोझिशनला पण काही लोक काय केले जातो, हायर केले जातात. मग तेच म्हणजे कोण, ग्रे बॉक्स टेस्टर. मग ह्याच्यामध्ये एसडेट पोझिशन म्हणजे काय, तर त्यांना, त्या लोकांना थोडं बहुत डेव्हलपमेंट म्हणजे कोडिंगचं थोडं एक्स्ट्रा नॉलेज लागतं ॲज कम्पेअर टू द ब्लॅक बॉक्स टेस्टर. आणि त्यांना टेस्टिंगचं पण डीपली कम्प्लीट नॉलेज पाहिजे ॲज कम्पेअर टू द ब्लॅक बॉक्स टेस्टर. म्हणजे ब्लॅक बॉक्स टेस्टरला जेवढं टेस्टिंगचं नॉलेज आहे तेवढंच त्यांना लागतं, आणि व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणजे कोडिंगचं थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज लागतं ब्लॅक बॉक्स टेस्टरच्या कंपॅरिझन मध्ये. मग आता हे लोकांना म्हणजे डिफरन्स काय आहे, हे लोक म्हणजे ग्रे बॉक्स टेस्टर का बरं म्हणजे सध्या म्हणजे आपण म्हणू शकतो मार्केटमध्ये आले, म्हणजे सीन काय होत होता, की ब्लॅक बॉक्स टेस्टर आपल्याला काय म्हणजे परमिशन असते, की जे पण ब्लॅक बॉक्स टेस्टर असतात त्यांना जर एखादा एरर सापडला किंवा एखादी मिस्टेक डिफेक्ट जर सापडला ना प्रोग्राम मध्ये, तर तो डिफेक्ट त्यांना काय करावा लागतो, जो पण डेव्हलपर असेल, म्हणजे रिलेव्हंट डेव्हलपर असेल, ज्या डेव्हलपरनं हा कोड लिहिलेला असेल, त्याच डेव्हलपरला तुम्हाला तो एरर काय करावा लागतो, पास ऑन करावा लागतो, किंवा त्याला सांगावं लागतं की बाबा इथे इथे तू मिस्टेक केलेली आहेस, आणि ही जी पण चूक आहे किंवा जी पण प्रॉब्लेम आहे हा काय कर, रिझॉल्व्ह करून घे किंवा सॉल्व्ह करून घे. ब्लॅक बॉक्स टेस्टरला काय करावं लागतो, डेव्हलपरला सांगावा लागतो, तो स्वतः कोडमध्ये काहीही चेंजेस करू शकत नाही. मग तो कितीही मायनर चेंज असू द्या, पॉसिबिलिटी, समजा काय झालं, हे होम दिसतंय तुम्हाला, समजा हे होमची जी स्पेलिंग आहे ना, ही स्पेलिंग मिस्टेक आहे, हे जे एच आहे ना, हे एच काय झालेलं आहे, स्मॉल झालेलं आहे, म्हणजे स्मॉल HOME झालेलं आहे, आणि इथं काय पाहिजे, SRS डॉक्युमेंट तुम्हाला हे जे एच आहे हे कॅपिटल पाहिजे आहे. एवढा जरी मायनर डिफरन्स म्हणजे एवढा जरी मायनर चूक असेल ना, तरी आपल्याला डिफेक्ट म्हणून लॉक करावं लागतं बरं.
त्याच्यामुळे काय होतं, इथं काय होतं, जर तुम्हाला, जर तुम्ही ब्लॅक बॉक्स टेस्टर असाल तर, जर तुम्हाला हे जर एच जर स्मॉल असेल ना, तर तुम्हाला काय करावं लागतो, हा पूर्ण डिफेक्ट काय करावा लागतो, जो पण हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम तुम्हाला हा जो कोड ज्या पण डेव्हलपरनं लिहिलेला आहे त्याला तुम्हाला काय करावं लागतं, तिथं सांगावं लागतं की बाबा इथं इथं असं चुकलेलं आहे आणि ते व्यवस्थित करून घे म्हणून. हे कुठं, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये. तेच तिथं जर तुम्ही ग्रे बॉक्स टेस्टर असाल ना, तर ग्रे बॉक्स टेस्टरला काय असते, परमिशन असते की तुम्ही कोड मध्ये जाऊन काय करू शकता, चेंजेस करू शकता. म्हणजे जर आता समजा इथं जर असं समजा त्याला समजलं की इथं एच जी आहे हे स्मॉल आहे, जसं ब्लॅक बॉक्स टेस्टरला डिफेक्ट लॉक करावा लागतो डेव्हलपरला, तसं ग्रे बॉक्स टेस्टरला करायची गरज पडत नाही. ग्रे बॉक्स टेस्टर काय करतो, स्वतः कोड मध्ये जातो, म्हणजे कोडिंगचा ऍक्सेस घेतो आणि तो काय करतो, जे पण हे एच आहे, जे स्मॉल आहे, हे काय करतो, तो कॅपिटल करतो. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं, ग्रे बॉक्स टेस्टरला परमिशन असते की त्यांनी कोडिंग मध्ये जाऊन काय करू शकतात, तो लिटल बिट चेंजेस ते परफॉर्म करू शकतात. त्यांचे पण छोटे छोटे डिफेक्ट म्हणू शकता तुम्ही, ते डिफेक्ट ते लोक काय करू शकतात, तिथून जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतात. त्यांना प्रत्येक छोट्या छोट्या डिफेक्टसाठी डेव्हलपरकडे जाण्याची गरज पडत नाही किंवा डेव्हलपरला हाक मारायची गरज पडत नाही. जिथं की आपल्याला ऍज अ ब्लॅक बुक सिस्टम काय करावं लागतो, प्रत्येक डिफेक्टसाठी काय करावं लागतं, डेव्हलपरला म्हणजे लॉक करावं लागतं. तिथंच ग्रे बॉक्स टेस्टरला गरज पडत नाही. जे पण छोटे छोटे मायनर डिफेक्ट्स असतील ना किंवा मायनर प्रॉब्लेम्स असतील ना, ते मायनर प्रॉब्लेम्स ग्रे बॉक्स टेस्टर काय करू शकतो, स्वतः कोडिंग मध्ये जाऊन चेंजेस करून ते पुढे एक्झिक्यूट किंवा पुढे टेस्टिंग तो परफॉर्म करू शकतो. हा, पण ग्रे बॉक्स टेस्टरला पण एका लिमिट पर्यंतच ऍक्सेस असतो कोडमध्ये चेंजेस करण्याचा. समजा आता डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा काहीतरी इश्यू आहे. डेटाबेस कनेक्टिव्हिटी म्हणजे काय, की तुमचं हे पहिलं हे वेब पेज आहे आणि ह्या वेब पेज मध्ये मधला कुठून तरी डेटा ऍक्सेस होणार आहे तुमचा, ठीक आहे, कुठून तरी डेटा इथं ह्या वेब पेज वरती शो करणार आहे आणि तो डेटाच व्यवस्थित पद्धतीने दाखवत नसेल, तर त्या टायमिंगला काय होतं, डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. तर इथं ग्रे बॉक्स टेस्टर काहीही करू शकत नाही. याला स्वतःला काय करावं लागतं, मग जो पण प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम त्याला डेव्हलपरला सांगावा लागतो, कारण तेवढं त्याच्याकडे ऍक्सेस नसतो अजून पण. तो एक छोटे छोटे चेंजेस म्हणजे जसं स्पेलिंग मिस्टेक असेल, कलर कॉम्बिनेशन असेल, कुठं फॉन्टचा प्रॉब्लेम वगैरे असेल ना, तर किंवा अलाइनमेंटचा इश्यू असेल, तर एसडेट म्हणजे ग्रे बॉक्स टेस्टर काय करतो, करू शकतो, त्याला तिथं परमिशन असते. पण जिथं का आपण म्हणू शकतो की एखादा जीवायचा पार्ट चेंज करायचा असेल, पार्ट चेंज म्हणजे समजा इकडला लेफ्ट हँडचा जो लोगो आहे, जो राईट हँड साईडला नेऊन प्लेस करायचा आहे वगैरे, थोडंसं काहीतरी अलाइनमेंट वगैरे चेंज, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, समजा हा सिक्वेन्स चेंज वगैरे करायचा असेल, तर इथं काय होतं, इथं ग्रे बॉक्स सिस्टरला परमिशन नसते. त्याला मग तो जो पण डिफेक्ट किंवा जो पण प्रॉब्लेम आहे ना, तो प्रॉब्लेम त्याला काय करावा लागतो, डेव्हलपरलाच सांगावा लागतो, डेव्हलपरलाच लॉक करावा लागतो. मग हा बेसिक डिफरन्स आहे ब्लॅक बॉक्स आणि ग्रे बॉक्स टेस्टर मधला. ग्रे बॉक्स टेस्टर म्हणजे काय, ग्रे बॉक्स टेस्टर म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ व्हाईट बॉक्स अँड ब्लॅक बॉक्स टेस्टर इज नोन ॲज अ ग्रे बॉक्स टेस्टर. ग्रे बॉक्स टेस्टर आपल्या नॉर्मल आय टी मध्ये कोणती पोझिशन आहे, तर एसडेट ही पोझिशन आहे. जर ब्लॅक बॉक्स टेस्टरला कोणतं, म्हणजे ह्यांना कोडचा ऍक्सेस असतो किंवा ह्यांना परमिशन्स असतात की तुम्ही कोडमध्ये जाऊन बऱ्यापैकी लिटिल बिट चेंजेस तुम्ही काय करू शकता, परफॉर्म करू शकता. बट एका सर्टन लिमिट पर्यंत, त्याच्या पुढे तुम्ही जाऊन काय करू शकत नाही, जास्त चेंजेस जे पण आहेत ते परफॉर्म करू शकत नाहीत. म्हणजे जे पण छोटे छोटे एरर किंवा डिफेक्ट असतील, ते डिफेक्ट काय करू शकता, ग्रे बॉक्स टेस्टर सॉल्व्ह करू शकतो. पण जिथं मेजर प्रॉब्लेम किंवा डिफेक्ट येऊ शकतात, ते ग्रे बॉक्स टेस्टरला पण डेव्हलपरलाच असाइन करावे लागतात आणि त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घ्यावे लागतात. तर हे 3 टाईपच्या टेस्टिंग्स आपल्याकडे आहेत, व्हाईट, ब्लॅक आणि ग्रे बॉक्स टेस्टिंग. याच्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे, कोणती समजली नाही असं आहे? नो प्रॉब्लेम. नो मॅम. ओके. आता एसडीएलसी मधला सगळ्यात लास्टचा पॉइंट आहे, ज्याला आपण कोणता म्हणतो, मेंटेनन्स हा एक पॉइंट आहे. मेंटेनन्स, ओके. आता मेंटेनन्स म्हणजे काय, हे आपण थोडंसं ऑलरेडी बघितलेलं होतं ह्याच्याबद्दल, की मेंटेनन्स मध्ये काय होतं किंवा कशा पद्धतीनं. ठीक आहे. तर मेंटेनन्स मध्ये काय होतं माहिती का, तुम्हाला एक सपोर्ट, म्हणजे जेव्हा तुमचा प्रोजेक्ट जो असतो, तो प्रोजेक्ट मार्केटमध्ये रिलीज होतो किंवा म्हणजे जे पण एंड युजर म्हणू शकतात, ते लोक जेव्हा यूज करायला स्टार्ट करतात, तेव्हा ते काय, त्यांना काय होतं, तेव्हा तिथं मेंटेनन्स हा पॉईंट म्हणजे येतो. मग मेंटेनन्स जे आहे हे 2 टाईप मध्ये येते. पहिला कोणता आहे, टेक्निकल सपोर्ट, टेक्निकल, आणि दुसरा आहे नॉन टेक्निकल, तुम्ही म्हणू शकता नॉन टेक्निकल.
आता टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणजे काय? तर टेक्निकल म्हणजे तुम्हाला इथं काय केलं जातं, एक काय म्हणतो आपण, की जे पण काय म्हणतो आपण, जे डेव्हलपर वगैरे लोक असतात ना, ते लोक तुम्हाला इथं कोडिंगच्या थ्रू काय करतात, हेल्प आउट करतात. नॉन टेक्निकल म्हणजे काय, तर तो जे बीपीओ कॉल असतात बघा, बीपीओ कॉल सेंटर असतात ना, ते लोक काय करत असतात, ते लोक तुम्हाला इथं हेल्प आउट करत असतात. मग आता टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सपोर्ट काय होतं, की मेंटेनन्स मध्ये काय होतं, जेव्हा आपल्या कंपनीने एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करते ना, तेव्हा एक ऍटलीस्ट एक वर्षासाठी काय होतो, कोणतीही कंपनी काय करते, तो जो पण क्लायंट आहे त्या क्लायंटला एक वर्षासाठी मेंटेनन्स काय करतात, ते लोक फ्री मध्ये देतात. म्हणजे काही म्हणजे त्यांच्याकडून एक्स्ट्रा चार्जेस वगैरे अलाउ म्हणजे अप्लाय केले जात नाहीत. हा, पण आफ्टर 1 इयर काय केलं जातं, त्यांना जो पण म्हणजे ते क्लायंट आहे त्या सॉफ्टवेअरचा, त्यांना काय करावं लागतो, सर्टन अमाऊंट पे करावा लागतो वगैरे. मग ते दोघं कशा पद्धतीनं डिस्कस करतात वगैरे हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, ठीक आहे. पण इथं मेंटेनन्स मध्ये काय, मेंटेनन्स मध्ये फक्त आणि फक्त दोन टाईप मध्ये आपण मेंटेनन्स प्रोव्हाइड करतो. पहिला आहे टेक्निकल आणि सेकंड आहे नॉन टेक्निकल. टेक्निकल म्हणजे काय, जर समजा कुठे एखादा म्हणजे कोडिंग मध्ये इश्यू आला, किंवा एखादा सॉफ्टवेअर जे हे सॉफ्टवेअर व्यवस्थित पद्धतीने वर्क होत नाहीये, काहीतरी म्हणजे कोड मध्ये प्रॉब्लेम आहे, तर त्यावेळेस काय होतं, जी पण आपले डेव्हलपर लोकांची टीम असेल, ते डेव्हलपर लोकांची टीम काय करते, त्यांना जो पण टेक्निकल सपोर्ट म्हणजे जो पण प्रॉब्लेम आलेला आहे कोड मध्ये वगैरे, तो कोड मधला प्रॉब्लेम काय केला जातो, रिझॉल्व्ह करून दिला जातो किंवा सॉल्व्ह करून दिला जातो. आणि नॉन टेक्निकल म्हणजे काय, की एखादं ते सॉफ्टवेअर आहे, त्यांना समजत नाही की यूज कसं करायचं, किंवा कशा पद्धतीने अनालिसिस करायचं, किंवा काय, किंवा एक्झॅक्टली काय म्हणजे वर्क म्हणजे एक्झिक्यूट कसं करू, किंवा यूज कसा करायचा आहे, कुठल्या गोष्टी कुठं आहेत वगैरे, हे त्यांना थोडंसं समजत नाहीये. तर त्यावेळेस काय केलं जातं, त्यांना ते बीपीओ सेंटर म्हणजे कॉल सेंटर्स असतात बघा, तिथं कॉल करून ते काय करू शकतात, जे पण त्यांना प्रॉब्लेम आहेत त्या सॉफ्टवेअर बद्दलचा, ते काय करतात, तिथं सांगत असतात. आणि ते जे पण आपले कंपनीचे लोक असतात, ते त्यांना गाईड करतात की तुम्ही अशा पद्धतीने यूज करा, ह्या फ्लो न जा वगैरे. ते काय करतात, तिथं ते लोक सपोर्ट करत असतात. तसे काय असतात, म्हणजे टेक्निकली नॉन टेक्निकल ह्या दोन टाईपचे आपण कंपनी काय करतो, मेंटेनन्स प्रोव्हाइड करते. मग आता याच्यामध्ये जे बीपीओ कॉल सेंटर्स वगैरे, म्हणजे किती दिवस हे म्हणजे आपण मेंटेनन्स प्रोव्हाइड करतो, तर एक म्हणजे जसं मला माहिती आहे तसं बऱ्याचशा कंपन्या काय करतात, तो एक फक्त 1 वर्ष काय केलं जातं, प्रत्येक क्लायंटला जो पण सॉफ्टवेअर म्हणजे आपला क्लायंट असेल, त्या क्लायंटला 1 वर्ष फ्री मध्ये दिलं जातं. आणि त्याच्यानंतर काहीतरी जो पण तुमचा प्रोजेक्टचा ऍव्हरेज म्हणजे तुम्ही जे पेमेंट केलेली आहे, म्हणजे काय तुमचा प्रोजेक्टचा किती अमाऊंट आहे, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला कशा पद्धतीने मेंटेनन्स वगैरे द्यायची आहे ना, त्याच्यावरून काय केलं जातं, जो पण कॉस्टिंग आहे ना, ही मेंटेनन्सची कॉस्टिंग जी आहे ही डिसाईड केली जाते.